नमस्कार मित्रांनो, माझं नाव राधा आहे. मी 28 वर्षाची आहे आणि एक विधवा आहे. माझं लग्न एका आर्मीतील जवानाशी झालं होतं आणि त्यांना वीरमरण आलं. त्यामुळे मी विधवा झाले. तो दिवस मला अजूनही आठवतो. माझं नुकतं शिक्षण पूर्ण झालं होतं. माझ्या घरच्यांनी स्थळं पाहायला सुरुवात केली होती. मी दिसायला खूप सुंदर होते. माझा गोरा वर्ण, उंची 5.6 इंच, काळेभोर केस पाहता क्षणी मी कोणालाही आवडेल अशी होती. माझ्यासाठी रामचं स्थळ आलं होतं. माझे काका रामचा फोटो घेऊन आले होते आणि म्हणाले, "हा मुलगा बघ, तुला पास पडतो का?" फोटोमध्येच तो एवढा सुंदर दिसत होता की मी पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडले. तो माझ्याहूनही जास्त सुंदर वाटत होता. आमच्या दोन्ही घरांची लोकांची बोलणी झाली आणि त्या दिवशी मला पाहुणे पाहायला येणार होते. मी वाट पाहत होते की राम कसा दिसत असेल. काही वेळाने मी टेरेसवर गेले. दुरून मला एक चारचाकी आमच्या घरासमोर थांबलेली दिसली. आमच्या घराची परिस्थिती बरी होती. आमच्या स्लॅबच्या 3 खोल्या होत्या. मी राम कसा दिसतो हे पाहण्यासाठी आमच्या टेरेसवर जाऊन उभे राहिले. दारासमोर कार येऊन थांबली. दरवाजातून लोक उतरताना मी शोधू लागले की राम कोणता आहे. मी फोटो पाहिलेला असल्यामुळे मला लगेच तो ओळखला. आता तो खूपच सुंदर दिसत होता. हँडसम होता. पुऱ्या उंचीचा होता. पाहुणे आतमध्ये येऊ लागले आणि मी टेरेसवरून खाली उतरून माझ्या रूममध्ये गेले. मी तयार होऊ लागले. पाहुणे येऊन बसले. आईने मला आवाज दिला. मी किचनमध्ये गेले. आईने एका ट्रेमध्ये चहाचे कप भरून ठेवले होते. ते आईने मला घेऊन जायला सांगितले. हॉलमध्ये सर्वजण बसले होते. मी हळूहळू सर्वांना चहा देऊ लागले. जेव्हा मी रामजवळ पोहोचले तेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मला त्याला जवळून पाहायचं होतं. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि आमच्या दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो माझ्याकडे पाहून एक स्मित केलं आणि पाहतच राहिला. खूप वेळ तो माझ्याकडे पाहत होता. तो चहा प्यायलाही विसरला. त्याच्या आईने म्हटलं, "अरे चहा तर घे आधी, मग बस मुलीला बघत." तसा तो भानावर आला. सर्वजण मोठ्याने हसले. घरामध्ये एक हलकं-फुलकं वातावरण तयार झालं. मी सुद्धा लाजले. मी सर्वांना पटापट चहा दिला आणि पुन्हा किचनमध्ये निघून गेले. आता सर्वजण खुल्या मनाने बोलत होते. आमची तर पटापटी झाली होती. हे रामच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं. पुन्हा एकदा मला पाठावर बसवण्यात आलं. जमलेल्या पाहुण्यांनी हळदी-कुंकू लावलं. मला माझं नाव विचारलं. माझी सर्व माहिती विचारली. मग घरच्यांशी बोलणं झालं. त्यांना सुद्धा काही अडचण नव्हती. त्यांना फक्त मुलगी आणि नारळ हवा होता. माझे घरचे खूप आनंदले आणि घरच्यांनी ठरवलं की आपण नवरा-नवरीची चांगली हौस करायची. त्यांना आपल्या परीने जमेल तसं द्यायचं. माझं लग्न ठरलं. राम हे 2 महिन्यांची सुट्टी घेतली होती. राम हा आर्मीमध्ये सैनिक म्हणून काम करत होता. त्याचा पगारही चांगला होता. हळूहळू लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. माझ्याकडे मोबाईल नव्हता. लग्नाच्या 15 दिवस आधी त्याच्या छोट्या भावाला मोबाईल घेऊन आमच्या घरी पाठवलं. त्याचा भाऊसुद्धा खूप देखणा होता. त्याच्यासारखाच देखणा तो त्याचा लहान भाऊ होता. मला मोबाईल मिळाला. मोबाईल खूप छान होता. त्यात सिम कार्डही टाकून दिलं होतं. मोबाईल दिल्यानंतर काही वेळातच रामचा फोन आला. आता मोबाईल आल्यामुळे आम्ही एकमेकांना फोन करू लागलो. व्हिडिओ कॉल्स होऊ लागले. खूप गप्पा होऊ लागल्या. आमच्यात प्रेम वाढत गेलं. लग्नाची तारीख कशी जवळ आली तेच आम्हाला कळालं नाही आणि लग्नाचा दिवस उजाडला. मी हातावर मेहंदी काढली होती. एक बदाम काढून त्यात मध्ये राम असलेलं नाव लिहिलं होतं. आमचं लग्न खूप धूमधडाक्यात पार पडलं. मी सासरी जाताना खूप रडले. आई-बाबा खूप रडत होते. सासरी गेल्यानंतर देवदर्शन झालं. खंडोबाच्या मंदिरात 5 पायऱ्या त्यांनी मला उचलून घेऊन त्या 5 पायऱ्या चढल्या. खूप फोटो काढले, व्हिडिओ काढले. खूप आठवणी गोळा झाल्यानंतर पूजा झाली आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवशी आमच्या प्रेमाची पहिली रात्र होती. आम्ही दोघेही खूप खुश होतो. आम्ही दोघे एकमेकांशी आधीच बोलत असल्यामुळे जास्त लाजणं वगैरे नव्हतं. त्या दिवशी राम माझ्या अगोदरच बेडवर जाऊन बसला होता. मी हळू दरवाजा उघडून आतमध्ये गेले. माझ्याकडे पाहून त्यांनी स्मित दिलं. मी थोडी लाजत होते. त्याच्याजवळ जाऊन बसले. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले. कारण हे आमचे एकमेकांचे हात हातात घेण्याचा पहिला क्षण होता. फक्त आम्ही एकमेकांना लांबूनच पाहिलं होतं. आज आम्ही खूप आनंद घेणार होतो. एकमेकांना डोळे भरून पाहणार होतो. त्याने माझा हात हातात घेतला
आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. बोलता बोलता आमच्या दोघांना एकमेकांवर प्रेम यायला लागलं. आम्ही दोघांनी एकमेकांना किस केलं आणि एकमेकांवर प्रेम करू लागलो. तो क्षण, ती वेळ, त्याने केलेलं माझ्यावर प्रेम, मी खूप भारावून गेले होते. असेच 5-6 दिवस गेले. 5-6 दिवसात आम्ही एकमेकांवर भरपूर प्रेम केलं. रामला अचानक कॉल आला. त्याला लवकरात लवकर काश्मीरला बोलावलं होतं, कारण अतिरेकी हल्लेखोर यांनी घुसखोरी केल्याचे सांगण्यात आलं होतं. आमच्या दोघांची फक्त 4-5 दिवसांचीच भेट झाली होती. राम आपलं कर्तव्य बजावण्यासाठी निघून गेला. जाताना खूप वाईट वाटलं. राम मला रोज फोन करायचा. काही दिवसातच आम्हाला फोन आला की चकमकीत राम शहीद झाला. मला हे समजल्यावर माझं हृदय पिळवटून गेलं. मी टाहो फोडला. लग्नाला अवघे 10-15 दिवस झाले होते आणि त्यातच ही अशी घटना ऐकायला मिळाल्यावर मला काय करावे हे समजत नव्हतं. मी पूर्ण तुटून गेले होते. आमचे लग्नाचे व्हिडिओज, देवदर्शनाला गेलेले फोटो, व्हिडिओ मी पाहत बसायचे. माझे रामवर खूप प्रेम होते. त्यांनीही मला भरभरून प्रेम दिलं होतं, पण नियतीला हे मान्य नव्हतं व होत्याचं नव्हतं झालं. एका क्षणात मी पूर्ण तुटून चालले होते. एक फक्त प्रेमाची आठवण उरली होती. जर मी गरोदर राहिले असते तर त्याच्या प्रेमाची आठवण म्हणून मी आयुष्य असंच काढलं असतं. सासू सासरे मला सांभाळून घेत होते, धीर देत होते, समजावून सांगत होते, पण माझं रामवर खूप प्रेम होतं. मला काही समजत नव्हतं. 4-5 दिवसातच रामचं पार्थिव सासरी आलं. त्याला पाहून मी खूप रडले. आई बाबांनाही अश्रू अनावर झाले. त्यांनाही काय झालं समजत नव्हतं. सर्वच जण खचून गेले होते. पण हळूहळू दिवस गेले आणि पुन्हा सगळं पूर्ववत होऊ लागलं. माझं मन कशातच लागत नव्हतं. माझ्या दीराला, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या लहान भावाला, माझी खूप काळजी वाटायची. तो माझ्या नवऱ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता, म्हणजे जवळपास माझ्याच वयाचा होता. तो वेगवेगळ्या नकला करून मला हसवण्याचा प्रयत्न करायचा, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचा, पण तरीही माझं कशातही मन लागत नव्हतं. मग आई-बाबांनी मला काही दिवसांसाठी माहेरी नेलं. मी काही दिवस माहेरी राहिले. पुन्हा काय करावं हे समजत नव्हतं. माझे सासू-सासरे खूप चांगले होते. ते माझा खूप सांभाळ करत होते. ते म्हणाले, "तू हवी तर इथेच राहा, नाही तर तू दुसरं लग्न कर. आम्ही आहोत तुझ्यासोबत." मग मी ठरवलं की पुन्हा सासरी जावं. सासरी गेले, पण तिथेही मन लागत नव्हतं. आता हळूहळू या गोष्टीला 1 वर्ष उलटलं होतं. मी थोडीफार त्यातून सावरू लागले होते. बऱ्यापैकी आवरले. आमच्याकडे थोडी शेती होती. मी घरी बसून काहीच करत नव्हती. त्यापेक्षा शेती करावी, कुठेतरी मन गुंतवावे असे वाटू लागलं. आमच्या घरी 2 बैल होते, नांगर होता, बैलगाडी होती, सर्व काही शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी होत्या. माझा दीर म्हणजे अनिकेत, तो शेती करत होता. तो चांगला शिकलेला होता, पण त्याला शेतीत खूप रस होता. मग मीही शेतावर जाऊ लागले. शेतातील खुरपणी करू लागले. दुपारी मी अनिकेत बरोबर जेवण करायचे. कधी कधी सासू सासरे सुद्धा शेतात काम करू लागायला यायचे. आम्ही एकत्र जेवण करायचो. दिवसभर काम असल्यामुळे विचार करायला वेळ मिळत नव्हता. माझा दीर अनिकेत मला शेतातील कामं शिकवू लागला. एके दिवशी तो शेतात नांगरणी करत होता. मलाही नांगरणी करायला शिकायचं होतं. तो मला नांगरणी कशी करायची हे शिकवू लागला. शिकवत असताना त्याच्या हाताचा माझ्या हाताला स्पर्श झाला, पण त्यांनी मुद्दामहून केलं नव्हतं. हे चुकून झालं असावं म्हणून मी थोडी टाळाटाळ केली. पण शिकवताना अशा गोष्टी घडतातच. मला खूप छान वाटू लागले. दुपारी आम्ही दोघे एकत्र जेवण करायचो. थोडा थोडा वेळ मला त्याच्यासोबत घालवावासा वाटू लागला. त्या दिवशी दुपारचे 4 वाजले असतील. उन्हाळ्याचे दिवस होते, म्हणजेच नुकताच पावसाळा सुरू होणार होता. आम्ही दोघांनी दिवसभर शेतातील कामं केलं होतं आणि आता निघणारच होतो, तेवढ्यात खूप मोठा जोराचा पाऊस आला. तर शेतापासून काही अंतरावर आमच्या शेतात एक छोटी झोपडी होती. तिथे आम्ही शेतातील साहित्य ठेवत असू. कधी कधी आमचा दीर तिथे शेतीचं काम असेल तर शेतातच झोपायचा. खूप वारा सुटला होता. पाऊस आला. मी आणि दीर भिजलो होतो. त्या पावसातून पळत पळत आम्ही त्या झोपडीकडे चाललो होतो. त्या पावसामुळे शेतात खूप चिखल झाला होता. त्या चिखलातून मला पळता येत नव्हतं. मी पळताना चिखलात पडले. माझी पूर्ण साडी भिजली होती. थोडा चिखलही लागला होता. त्याने मला पडलेलं पाहिलं. तो पळत पळत पाठीमागे आला. त्याने माझ्या हाताला धरलं.
आणि मला उभं केलं. त्याच्या हाताला धरून मी चालू लागले, पण पाय घसरत होते. पण काही वेळातच आम्ही त्या झोपडीपाशी पोहोचलो. त्याने झोपडीचा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघे आत गेलो. माझी साडी पूर्ण भिजली होती. मी खूप लाजत होते. काय करावे ते समजत नव्हतं. तिथेच दिराची शेतात घालायची काही जुनी कपडे होते. सासरेबुवांचीही काही जुनी कपडे होती. माझा दीर म्हणजे अनिकेत मला म्हणाला, "वहिनी, तुम्ही हे कपडे घाला. तुम्ही खूप भिजले आहात. आजारी पडाल." माझी खूप काळजी घेत होता. पण त्याच्यासमोर मी कसे कपडे बदलू हे मला समजत नव्हते. तो म्हणाला, "मी बाहेर जातो." पाऊस पडतच होता. त्या पावसात तो बाहेर जाऊन उभा राहिला. पावसात भिजत होता. माझ्यासाठी तो भर पावसात बाहेर उभा होता आणि मी पटापट कपडे बदलले. माझ्या दीराची जुनी कपडे, पॅन्ट शर्ट घातली आणि तो पुन्हा आत आला आणि मी घातलेले कपडे पाहून माझ्याकडे पाहतच राहिला. मी म्हणाले, "काय पाहत आहात भाऊजी?" तो माझ्याकडे पाहून हसला आणि काही नाही म्हणाला. आता त्याचे सुद्धा कपडे पूर्ण भिजलेले होते. त्यालाही कपडे बदलणं गरजेचं होतं. मी म्हणाले, "तुम्हीही कपडे बदलून घ्या." पण तो कपडे बदलायला टाळाटाळ करत होता. कारण जर त्याने कपडे बदलायचे असतील तर मला बाहेर जावं लागणार होतं आणि बाहेर मी गेले तर पावसात पुन्हा भिजले असते. त्यासाठी तो म्हणाला, "राहू द्या वहिनी." मग मीच म्हणाले, "बदला कपडे, मी बाहेर जाते." तो म्हणाला, "तुम्ही बाहेर गेला तर पुन्हा भिजाल. तुम्ही थांबा, मी इथेच कपडे बदलतो." मी मान हलवली. तो एका कोपऱ्यात जाऊन कपडे बदलू लागला. कपडे काढून त्याने अंगावर टॉवेल गुंडाळला. मी पाठ फिरवली होती, पण मला आवडलं नाही. मी अचानक पाठीमागे वळले आणि पिळदार शरीर पाहू लागले. त्याचं पिळदार शरीर पाहून मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. मी चोरून चोरून त्याच्याकडे पाहत होते. त्याच्यात मला माझा पती राम दिसू लागला. त्याने कपडे बदलून घेतले. त्याच्या वडिलांचे म्हणजेच माझ्या सासऱ्यांचे जुने कपडे जे शेतात घालत असे ते घातले. त्याने घरी फोन करून सांगितलं, "आम्ही दोघं शेतातील झोपडीत आहोत. पाऊस कमी झाला की येतो." पण पाऊस वाढतच होता. कमी होण्याचे नाव घेत नव्हता. हळूहळू रात्र वाढू लागली. संध्याकाळचे 7 वाजले. त्या शेतापासून आमचं घर 2 किलोमीटर अंतरावर होतं आणि एवढ्या पावसात परत जाणं शक्य नव्हतं. आता मला भूक लागू लागली होती. आमच्या शेतात थोडेसे पालेभाज्या केल्या होत्या. दिराने झोपडीतील एक पोतं घेतलं आणि डोक्यावर घेऊन शेतात गेला. 2-4 टोमॅटो, 1-2 गाजर आणि काही पिकलेली आंबे गोळा करून तो परत आला. आता तेच आमच्यासाठी जेवण होतं. आम्ही दोघे जवळ बसलो आणि आंबे, गाजर आणि टोमॅटो खाऊ लागलो. थंडी खूप वाजत होती म्हणून थोडी शेकोटीही केली. आम्ही गप्पा मारत होतो. भूक लागली असल्यामुळे त्या सर्व गोष्टी आम्हाला खूप छान वाटल्या आणि त्या गोष्टी खाण्यासही खूप आनंद वाटत होता. माझ्यात थोडासा बदल झाला होता. मला माझ्याकडे आकर्षण वाढू लागलं होतं. हळूहळू 7, मग 8 आणि नंतर 9 वाजले. पण पाऊस काही थांबला नाही. उलट वाढतच होता. आता आमच्या शेतातले जे छप्पर होतं त्यातूनही पाणी गळू लागलं होतं. रात्रीचे 9 वाजले. आई-बाबांना फोन करून सांगितलं, "आज आम्ही इथेच मुक्काम करतो. उद्या सकाळी येऊ." कारण पाऊस खूप येतोय आणि ते निवांत झाले. आता हळूहळू रात्र वाढू लागली. शेतामध्ये एक छोटी चटई होती आणि एक गोधडी पांघरण्यासाठी. अनिकेत म्हणाला, "वहिनी, तुम्ही झोपा, मी बाजूला बसतो." पण त्याला एकट्याला रात्रभर कसं बसू देणार? ते बरोबर नव्हतं. मी त्याच्या एका बाजूला झोपले आणि त्याला म्हणाले, "भाऊजी, असू द्या, झोपा, रात्रभर जागू नका." तो नकार देत होता, पण काही वेळाने तयार झाला आणि चटईवर येऊन झोपला. आता आम्ही दोघं जवळच होतो. माझा नवरा राम वारल्यामुळे मी खूप दुःखी झाले होते. त्यातून हळूहळू बाहेर पडत होते. अनिकेतमुळे मी थोडी हसू लागली होती. काही वेळाने अनिकेत झोपी गेला. त्याच्या तर मनामध्ये अजिबात काही वाईट किंवा वाकडं विचार नव्हता. पण माझं मन त्याच्याकडे आकर्षित झालं होतं. मला त्याच्यामध्ये राम दिसत होता. त्याचं बलदंड शरीर पाहिल्यापासून त्याच्या प्रेमात पडले होते. त्याच्यासोबत घालवलेला वेळ, त्यांनी मला चालवायला शिकवलेलं नांगर, पेरणी कशी करायची, खुरपणी कशी करायची, शेताला पाणी कसं पाजायचे, या सर्व गोष्टी मला आठवत होत्या. त्याचा झालेला थोडासा स्पर्श मला आठवत होता. मला माझ्या नवऱ्याची, रामची सुद्धा आठवण येऊ लागली. माझ्या हुंदक्याचा आवाज त्याच्या कानावर गेला आणि तो झोपेतून जागा झाला.
माझ्याकडे पाठ केली होती, पण पुन्हा तो वळला आणि माझ्या बाजूने पाठीवरून वळून माझ्याकडे तोंड केले. तर मी रडत होते. तो उठून बसला आणि म्हणाला, "वहिनी का रडत आहात?" मी काहीच बोलले नाही. मी सुद्धा उठून बसले आणि म्हणाले, "मला तुमच्या भावाची म्हणजेच रामची आठवण येते. त्याला काय करावे ते समजत नव्हतं." मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तो माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागला. मला समजावत होता, मला काय करावे हे समजत नव्हतं. मी अनिकेतला मिठी मारली, पण अनिकेत सुद्धा स्तब्ध झाला. त्याला सुद्धा काय करावे समजलं नव्हतं. पण तरीसुद्धा त्याने ती मिठी सोडवली नाही. मी त्याच्या मिठीतून बाहेर आली आणि त्याच्या ओठांचे किस घेऊ लागले. काही वेळाने तो सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागला. त्यानेही माझ्या ओठांचे चुंबन घेतले. आता मी दोघेही एकरूप होऊ लागलो होतो. आम्ही दोघांनी त्या रात्री भरभरून एकमेकांवर प्रेम केलं. आम्ही दोघेही खूप खुश झालो होतो. दोघांनाही भरपूर आनंद मिळाला होता. आम्हाला झोप कधी लागली हे समजलेच नाही. हळूहळू सूर्य उगवला. पूर्ण शेतामध्ये पाणी साचलं होतं. आता पावसामुळे कोणतंच काम करणे शक्य नव्हतं. सकाळी उठल्यानंतर आम्ही दोघं घरी गेलो. 2-3 दिवस आम्ही दोघे एकमेकांशी बोललो नाही. मला माझी खूप लाज वाटत होती. आपण हे काय करून बसलो भावनेच्या भरात ते मला समजत नव्हतं. अनिकेत सुद्धा माझ्याशी बोलणं टाळत होता. तो सुद्धा खूप प्रामाणिक होता. 2-3 दिवसानंतर मी अनिकेतशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण तो टाळत होता. एकदा दुपारी आई-बाबा बाजाराला गेले होते. तेव्हा मी आणि अनिकेत दोघंच घरी होतो. अनिकेत त्याच्या रूममध्ये बसला होता. मी 2 कप चहा बनवला, कारण 3 वाजता अनिकेतला चहा लागतो. त्याला चहा देत असताना माझा स्पर्श पुन्हा त्याच्या हाताला झाला. माझ्या मनात एक लय निर्माण झाली. आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले, पण मी लगेचच बाजूला झाले. त्याच्यापासून काही अंतरावर जाऊन बसले आणि आम्ही दोघे चहा पिऊ लागलो. चहा पीत पीत अनिकेत म्हणाला, "वहिनी, त्या दिवशी आपल्यामध्ये जे काही झालं ते चुकीचं होतं." मी म्हणाले, "हो भाऊजी, तुम्ही बरोबर बोलत आहात, पण आता आमच्या दोघांमध्ये खरोखरच आकर्षण निर्माण झालं होतं." दोघांनाही एकमेकांची साथ आवडू लागली होती. अनिकेत म्हणाला, "वहिनी, असं वागणं चुकीचं आहे. काही दिवसांपासून मला तुम्ही आवडू लागला आहात, पण हे बरोबर नाही वाटत आहे. मला माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझा दादा गेल्यापासून मी तुमची खूप काळजी घेतली आणि मी तुमच्यात कधी प्रेमात पडलो हे मला समजलंच नाही. पण तुम्ही माझ्या भावाची पत्नी आहात. मला असं तुमच्याशी वागायचं नव्हतं, म्हणून मी तुमच्यापासून दूर होतो." त्याचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण माझं अगोदरच लग्न झालं होतं आणि असं असूनही अनिकेत माझ्यावर प्रेम करत होता. हे ऐकून माझ्या भावना उफाळून आल्या. मी चहाचा कप तसाच अर्धा भरलेला टेबलवर ठेवला आणि पळत जाऊन त्याला मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागले. अनिकेतने सुद्धा मला मिठी मारली आणि आम्ही एकमेकांचे खूप प्रेमाने चुंबन घेऊ लागलो. एकमेकांना मिठी मारू लागलो. एकमेकांवर पुन्हा प्रेम करू लागलो. आम्हा दोघांना पुन्हा एकदा खूप आनंद मिळाला होता. काही वेळाने आई-बाबा आले. अनिकेत आई-बाबाजवळ गेला आणि म्हणाला, "आई-बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." आई-बाबा म्हणाले, "बोल अनिकेत." अनिकेत म्हणाला, "मला राधा वहिनीशी लग्न करायचं आहे." हे ऐकून सासरे थक्क झाले. त्यांच्या या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. माझा स्वभाव खूपच चांगला होता. मी माझ्या सासू-सासऱ्यांना खूप प्रेम देत होते. माझे आई-बाबा खूप विचारात पडले. ते म्हणाले, "बाळा, तू एकदा नीट विचार कर आणि राधाला हे माहिती आहे का?" मग आई-बाबांनी मला बोलावून म्हणाले, "अनिकेत म्हणतोय की त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे." मी हसली. आई-बाबांनी माझं हसू पाहून सगळं ओळखलं आणि मग आमचं दोघांचं लग्न लावून दिलं. आता मी खूप आनंदी होते. रामसारखा जीव लावणारा त्याचाच भाऊ अनिकेत आणि आम्ही दोघं आता खूप खुश होतो. आमचा संसार खूप आनंदात चालला आहे. या पडत्या काळात माझ्या दीराने अनिकेतने मला सावरलं. त्यांनी कधीही माझा गैरफायदा घेतला नाही. उलट मला प्रेम दिलं, जीव लावला आणि शेवटी माझ्याशी लग्न केलं. माणसाला आयुष्यात साथ देणारा कोणीतरी हवा असतो. प्रेम हे फक्त सौंदर्यावर किंवा शरीरावर नाही, तर एकमेकांना समजून घेणं, काळजी घेणं आणि दुःखात साथ देणं हे खऱ्या प्रेमाचं रूप असतं. अनिकेतने तर मला फक्त आधार दिला नाही, तर तिला नवीन आयुष्य दिलं.
म्हणूनच खरं प्रेम हे कधीच चुकीचं नसतं, जर त्यामागे निष्ठा आणि सच्चेपणा असेल तर.